नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 427वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. निराशा नेहमी ओरडून सांगते आणि सारं जग तेच त्याच वेळी सांगतं की आता काही अर्थ नाही, सोडून दे. पण अगदी त्याच वेळेस एक हलक्या आवाजात आशा सांगत असते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. दुसरी कविता आहे. जेव्हा आपण कशात तरी कानापर्यंत बुडालेलो असतो, पाण्यात, कर्जात, कामात, अभ्यासात, खेळात आणि अगदी कशातही, तेव्हा आपण एकच करू शकतो, आपण आपलं तोंड बंद ठेवू शकतो. आता तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित 41वी चौपाई. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. हे हनुमाना, तुम्ही संकट हरण करणारे आहात आणि मंगल रूप आहात. तुम्ही श्रीराम, माता जानकी आणि भ्राता लक्ष्मणासह सदैव माझ्या हृदयात वास करून रहा. पवन पुत्र हनुमान सारी संकटे दूर करतात, पवित्रतेचे भले मोठे घर हनुमान असतात. सगळ्या देवांना आपण जवळ ठेवायचे आहे, जसे हनुमानाच्या हृदयात राम लक्ष्मण सीता आहेत. तुलसी हनुमानापाशी एकच मागत आहे, माझ्या हृदयात तुला सतत राहायचे आहे. असे करशील तर मग एक छान होईल, राम सीता लक्ष्मण ही माझ्या जवळ राहतील. हनुमान चालीसाचा शेवट असा करायचा आहे, राम सीता लक्ष्मण हनुमाना स्वतःत ठेवायचे आहे. दासानुदास व्हायचा हा एकच मार्ग आहे, आपल्या आराध्याला नेहमी स्वतःत ठेवायचे आहे. रामाचा दास होणे कदाचित शक्य नाही, पर रामाच्या दासाचा दास होणे तर शक्य आहे. हनुमान 4 प्रकारे सगळ्यांना स्वच्छ करून टाकतो, पवन तनय असतो तेव्हा मन साफ करून टाकतो. संकट मोचन असतो तेव्हा संकटे दूर करतो, मंगल मूर्ती असतो तेव्हा बुद्धी पवित्र करतो. गर्वाला दूर करतो, मनाला नम्र बनवतो, मागे घडलेले विसरवितो अन वर्तमानात ठेवतो.